तुम्ही 17 तारखेला देशव्यापी संप वीस पुकारला तारखेला पूर्ण देशभरात ऑनलाईन औषध विक्री विरोधात तुमची भूमिका आहे, काय भूमिका आहे? बघा 20 मे रोजी ऑल ओव्हर इंडियातले भारतातल्या सगळ्या असोसिएशन सगळे 12,50,000 केमिस्ट 20 मेच्या रोजी सगळे दुकानं बंद ठेवणार आहे, बंद पुकारलेला आहे. बंदसाठी आमच्या मेजर 3 मागण्या आहेत. आज भारतामध्ये ऑनलाईन औषधं ही विकली जातात. कायदा 817 नोटिफिकेशन गव्हर्नमेंटनी काढलेलं होतं, पण त्याचं अजूनही कायद्यात रूपांतर झालेलं नाही आहे. म्हणजे आज ऑनलाईन औषधं जी विकली जातात ते बेकायदेशीर आहे. आम्ही भारत सरकारला ह्याच्यासाठी 17 वेळा पत्र लिहिलेली आहेत, पण भारत सरकारने ह्याच्या पत्राला आम्हाला एकही उत्तर दिलेलं नाही आहे आणि ना मीटिंगला बोलवलेलं आहे. आमचं एकच म्हणणं आहे की ऑनलाईन औषधामध्ये आज नशेची औषधं, नार्कोटिक औषधं, MTP किट सारखे डुप्लिकेट औषधं सारखे येऊ शकतात आणि याच्यामुळं आज भारतातली सगळ्या नागरिकांना धोका आहे. आणि तुम्हाला जर का ऑनलाईन औषधं विक्री आणायची असेल त्याच्यासाठी तुम्हाला तशी यंत्रणा तयार करावी लागेल, ई प्रिस्क्रिप्शन तयार करावं लागेल. आमचं ऑनलाईन औषध विक्रीला बंदी नाही आहे, पण ते प्रॉपर सिस्टीम आणि प्रॉपर चॅनलमध्ये व्हायला पाहिजे. ई प्रिस्क्रिप्शन आल्याशिवाय ऑनलाईन तुम्हाला ते ऑप्शन ओपन करून देऊ मग ना, तुमच्याकडे तुम्ही लायसन होल्डर आहात सगळे, तुम्हाला ते ऑप्शन ओपन करून द्यायला काय हरकत आहे? कशाचं ऑप्शन? ऑनलाईन विक्रीचं. ऑनलाईन औषधं विक्रीमध्ये आज परराज्यातनं, आज तुम्हाला पुण्यातलं एक उदाहरण सांगतो. एक कंपनी आहे, त्याच्याकडं FDA आमच्या कंप्लेंटवरनं त्यांनी तिथं व्हिजिट केली. तिथं तो ऑनलाईन औषधं विकत होता, ते बेकायदेशीर होतं, त्याच्यावरती कारवाई झाली आणि त्याच फर्ममध्ये डुप्लिकेट औषध मिळाली. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आज आपला जो फॅमिली केमिस्ट आहे त्याला कंपनीकडनं डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर थ्रू स्टेट चेननी माल येतो. हा स्टेट चेननी माल न येता दिल्ली, बिहार, UP भारतातल्या वेगळ्या वेगळ्या परराज्यातनं माल येतो. आज जर का सोनं 1.5 लाख रुपये तोळं आहे आणि ते 1 लाख रुपये तोळं मिळायला लागलं तर नक्कीच त्याच्यात काही गडबड असू शकते. आज ह्या ऑनलाईन आल्यापासून भारतामध्ये डुप्लिकेट मेडिसिनचं प्रमाण वाढलेलं आहे. आजच्या तारखेमध्ये भारतामध्ये 20-30% डुप्लिकेट औषधं मिळतात. त्याचं मेन कारण आहे की कोणाचंही कशावरती कंट्रोल नाही. दुसरा, माझं नाव संदीप पारख, पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष. आमचा दुसरा मुद्दा आहे की करोना काळामध्ये भारत सरकारने एक कायदा काढला होता की होम डिलिव्हरी देण्यासाठी. भारत सरकारचं FDAचं त्यावेळेस सिच्युएशन वेगळी होती करोना काळामध्ये, पण आजच्या काळामध्ये औषधं विकणं हे भारत सरकारचं आणि FDAचं असं म्हणणं आहे की औषधं ही फार्मसिस्टच्या देखरेखीखाली विकली पाहिजे, कारण त्यांनी त्याचं शिक्षण घेतलेलं असतं. त्याच्यात प्रॉपर औषध गेलं पाहिजे, प्रॉपर डोस, त्याची स्टोरेज कंडिशन मेंटेन झाली पाहिजे. पण हे ऑनलाईन ब्लिंकिट, स्विगी सारखी पण लोक आता औषधं विकायला लागलेली आहेत. त्याच्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. आणि तिसरा मुद्दा आमचा असा आहे की भारत सरकारने केमिस्टला 16 ते 20% मार्जिन बांधून दिलेलं आहे. कंपन्याकडनं तेवढंच मार्जिन येत आहे, पण तरी सुद्धा ह्या कंपन्या 30% 40% डिस्काउंट देतात. ते याच्यामध्ये डुप्लिकेट औषध येण्याची शक्यता आहे. किंवा दुसरी शक्यता आहे, ह्या मल्टीनॅशनल कंपन्याच्या हातात सगळं मार्केट द्यायचं आहे. आता ते त्यांचं डिस्काउंट देऊन मार्केट कॉम्पिटिशन तयार करतात, ते मोनोपॉली क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात ते, आणि पुढे जाऊन हा धंदा त्यांना त्यांच्या हातात घ्यायचा आहे. एक ठिकाणी भारत सरकार म्हणतंय की स्टार्टअपला सपोर्ट करा, नवीन लोकांना बिझनेस द्या, आणि ह्याच्यात काय होतंय ऑनलाईन आणि ह्याच्यामध्ये मल्टीनॅशनल 10-20 लोकांकडेच बिझनेस जाणार आहे. म्हणजे तुम्ही भारतातल्या 12,50,000 त्याच्यावर अवलंबून असणारे 50,000 फॅमिली ह्यांना वरती रस्त्यावरती आणण्याचा प्रयत्न भारत सरकारचा आहे. आणि आम्ही बऱ्याच वेळा भारत सरकारला विनवणी केली की आमच्याशी मीटिंग घ्या, पत्र पाठवलेत, पण कशालाही ते आम्हाला दाद देत नाहीये. म्हणून आम्हाला हा 20 मेचा बंद पुकारावा लागतो.